हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल आज कोर्टामध्ये फायनल हिअरिंग झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? फायनल डिसिजन काय आलेला आहे कोर्टाचा इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल आपण ते डिस्कस करणार आहोत. यानंतर जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर कधीपर्यंत येईल आपण हे देखील पाहणार आहोत. यानंतर महाराष्ट्रामध्ये BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी सुरू होईल, नवीन कॉलेजचं काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, MBBS BDS साठी प्रायव्हेटच्या जागा असूनही CET सेलनं स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंडला फक्त आणि फक्त BDS गव्हर्नमेंटचेच कॉलेज का दिले आपण ते पाहणार आहोत. यानंतर BMS प्रायव्हेट साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत. काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेन आणि सगळ्यात शेवटी काय सांगणार आहे तुम्हाला की आपली 2025 ची काउन्सिलिंग कधी संपणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया बद्दल आज कोर्टामध्ये फायनल डिसिजन आलेला आहे. ते काय आहे मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स वाईज सांगणार आहे. ओके. यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 5 एक्सपेक्टेड कधी स्टार्ट होणार ते आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत. ओके. यानंतर CET सेलने MBBS BDS चे प्रायव्हेट सीट असूनही ऍडमिशन कॅन्सल होऊ नये शेड्यूल का दिला नाही, त्याची चॉईस फिलिंग का दिली नाही, फक्त BDS गव्हर्नमेंटसाठी का दिला आपण ते पाहणार आहोत. यानंतर काउन्सिलिंग कधी संपणार आहे या वर्षीची 2025 ची, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात. आता वन बाय वन पहा. ओके. सो गाईज, पहिला टॉपिक पहा, BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया कोर्ट फायनल डिसिजन. आता कोर्टामध्ये एक्झॅक्टली काय झालेलं आहे, केस काय आहे, रिझल्ट काय आलेला आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा केस अबाउट इन्फॉर्मेशन. केसची इन्फॉर्मेशन काय आहे, एक्झॅक्टली केस काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. सो गाईज, काही BMS चे कॉलेजेसनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केले होते, म्हणजे पिटिशन दिले होते. कोणत्या? कर्नाटक हायकोर्टामध्ये. बरं का, महाराष्ट्रामध्ये असं नाही झालेलं, महाराष्ट्राने दिलं नाहीये कारण की महाराष्ट्रामध्ये सीट नाही रे. पण कर्नाटकच्या काही कॉलेजेसने आहे ना पिटिशन कर्नाटकच्या हायकोर्टात दिले होते. लक्षात. यानंतर पुढचं पहा, त्यांचे म्हणणे असे आहे की 2025 ला आयुष कोर्सेस साठी मिनिमम मार्क कमी करण्यात यावा. जो आपला इलिजिबल क्रायटेरिया खाली करायचा आहे ना तो करण्यात यावा, त्या हिशोबाने विद्यार्थ्यांना म्हणजे कोर्टामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे. ओके, म्हणजे होतं. ओके. यानंतर मिस इलिजिबल क्रायटेरिया लो खाली करण्याबाबत. ओके. सो काय, यामुळे काय होईल, जास्त स्टुडंटला ऍडमिशन घेता येईल. ज्या स्टुडंटला ऍडमिशन घेता येईल, महाराष्ट्रच असेल किंवा अदर स्टेट असेल, त्या अदर स्टेटमध्ये देखील विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येईल. साधारणतः 2 ते 3 हजार विद्यार्थी लागू शकतात जे नॉट इलिजिबल आहेत आता, पण इलिजिबल झाल्यानंतर. त्यामुळे ओके, तर BMS साठी होऊ शकतं. ओके. तर आता गव्हर्नमेंट कडून तर करू शकतात, गव्हर्नमेंट कडून पॉसिबल आहे, तर गव्हर्नमेंटचं देखील आन्सर आलेलं आहे, हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. सो गाईज, यामध्ये पहा पिटिशन चे म्हणणे काय आहे. आता जे पिटिशन आपण दाखल केलेले आहेत त्यांचं म्हणणं एक्झॅक्टली काय आहे, आता मी तुम्हाला केस सांगितलं, आता त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्या. ओके. सो गाईज, त्यांचं म्हणणं असं आहे की अगोदर अशी एक केस झालेली आहे, ती केस नंबर काय आहे पहा गाईज, WP 37205/2025 हा केस नंबर आहे. हे अगोदर केसमध्ये गेलेलं आहे बरं का, हे अगोदरच्या केसमध्ये गेलं होतं, ही केस आहे अगोदरची आणि नवीन केस ही आहे. लक्षात. समजलं. यामध्ये असे डिसाईड झाले की कोर्टाने बेनिफिट द्यायला सांगितले, यामध्ये बेनिफिट द्यायला सांगितले बरं का पहिल्या केसमध्ये. तर असेच म्हणणे आहे की आता देखील देण्यात यावे, पिटिशनचं म्हणणं आहे. लक्षात. समजलं. यामध्ये अगोदर बेनिफिट भेटलं होतं तर आताही बेनिफिट भेटावे असं म्हणणं आहे. ओके. तर कट ऑफ हा कमी करण्यात यावा, म्हणजेच इलिजिबल क्रायटेरिया हा खाली करण्यात यावा. लक्षात. समजलं. आता यानंतर पुढचं पहा गाईज, गव्हर्नमेंटच्या लॉयर्सचं म्हणणं काय आले ते सांगू तुम्हाला. ओके. जर पहिल्या केसमध्ये असे झाले होते, पहिल्या केसमध्ये जर बेनिफिट भेटलेला आहे तर इलिजिबल क्रायटेरिया दुसऱ्या केसमध्ये देखील खाली करण्यात यावा, हे त्यांचं देखील म्हणणं आहे. आतापर्यंत त्याला काही प्रॉब्लेम येता कामा नये, म्हणजे गव्हर्नमेंट कडून कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात. समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं पहा गाईज, कोर्ट फायनल डिसिजन अबाउट इलिजिबल क्रायटेरिया. आता हे मेन आहे, कोर्टाचं फायनल डिसिजन काय आहे ते देखील इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. ओके. सो गाईज, जजने सांगितले जर अगोदर बेनिफिट देण्यात आला होता
सो आता पण देण्यात यावा. जर अगोदर बेनिफिट देण्यात आलेला आहे अगोदरच्या केसमध्ये, तर ही देखील तशीच केस आहे. या केसला देखील बेनिफिट देण्यात यावा असं जजचं म्हणणं आहे. ओके, सो बेनिफिट भेटणार. आता काहीच बेनिफिट भेटणार. ओके, पण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पिटिशन हे डिस्पोज झालेलं आहे बरं का. जे आज आपण अर्ज केलेला आहे ना तो क्लोज झालेला आहे. ही केस आहे ना आपली क्लोज झालेली आहे. पण कोर्टाने आहे ना अथॉरिटीला सांगितलेलं आहे, अथॉरिटी जी आहे, अथॉरिटी कोणती आहे या ठिकाणी, NCISM यांना सांगितले आहे की पिटिशन जे काही प्रॉब्लेम असेल, आता पिटिशन मध्ये ही जी आपली प्रॉब्लेम असेल ती त्यांना सॉल्व्ह करायला सांगितलेली आहे. कशी, त्यांनी त्यांचं ऐकावे आणि हे NCISM ने त्यांचं ऐकावे. पिटिशन जे आपण दाखल केलेले आहे त्याच्याबद्दल NCISM ला विचार करायला सांगितलेला आहे. प्रॉपर डिसिजन त्यांना घ्यायचा आहे. हे सर्व त्यांचं ऐकून त्यांना डिसिजन घ्यायचा आहे. NCISM ला डिसिजन घ्यायचा आहे की इलिजिबल क्रायटेरिया खाली घ्यायचा की नाही, हे NCISM ठरवेल. लक्षात, गव्हर्नमेंट कडून काही प्रॉब्लेम नाहीये. आता NCISM आपलं डिसिजन काय घेईल हे आपल्याला लवकरच समजेल. ओके, सो गाइस यामध्ये भाग घेण्यात यावा. लक्षात, नोट, कोर्टाने हे सांगितले नाही बरं का. कोर्टाने हे जरी सांगितले असेल पण कोर्टाने हे सांगितलं नाही की 100% इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल, 100% इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल. त्यामुळे डिपेंडिंग NCISM याच्यावरतीच डिपेंडिंग राहणार. ओके, सो गाइस नोट पहा, स्टुडंटनी वेट करावे. जे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांना वेट करावं लागेल फक्त आणि फक्त एवढा 1 आठवडा, म्हणजे आपला 1 वीक. कारण की आता महिन्याच्या एंडिंगला आपली काउन्सिलिंग संपणारच आहे. त्यामुळे तुम्हाला हेच एक वेट करावं लागेल. नाहीतर मग तुम्हाला क्लिअर होण्यात घेण्याचा म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल की आपल्याला रिपीट करायचे का नाही. लक्षात समजलं, जे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत. ओके, यानंतर पुढचं पहा, डोंट सीट बुक नॉट इलिजिबल स्टुडंट. जे विद्यार्थी आता इलिजिबल नाहीयेत अशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अदर स्टेट किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये कुठल्याही प्रकारची सीट बुक करायची नाही. स्टील वेट. जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण एक काम करा, फक्त कॉलेजला बोलून ठेवा पण सीट बुक करू नका. कॉलेजला बोलून ठेवा पण सीट बुक करायची नाही. आता सांगतो तुम्हाला, कारण की चान्सेस कमी आहेत इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याचे. आला तर चांगलंच आहे. आता ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच. ओके, सो गाइस यानंतरची नोट पहा, खरंच रिझल्ट असेल, आता समजा खरंच जर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सीट बुक करत आहात, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रस्ट असेल, विश्वास असेल, तर नक्की सीट बुक करा, जेणेकरून तुम्हाला पुढे फायदा होईल. अदरवाईज स्किप करा. लक्षात, हे होतं आपल्या कोर्टाबद्दल, म्हणजेच इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार की नाही याच्याबद्दल. लक्षात, आता या पुढची टॉपिक पहा. ओके, सो गाइस यामध्ये पहा, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी सुरू होईल. BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची काउन्सिलिंग ही पुढच्या आठवड्यात सुरू होऊ शकते. सो स्टील वेट गाईज. ओके, लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, दुसरा टॉपिक, MBBS BDS प्रायव्हेट नॉट शेअर सीट मॅट्रिक्स CET सेल वाय. आता MBBS BDS साठी आपला स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट करण्यात आला. यामध्ये फक्त आणि फक्त BDS गव्हर्नमेंटच्याच सीट्स देण्यात आल्या होत्या. आता यामध्ये प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे आपण ते पाहू. ओके, सो गाईज यामध्ये पहा, MBBS BDS साठी अगोदर स्पॉट राऊंड झाला होता. लक्षात, हे लक्षात सर्वांना माहित आहे, हा स्पॉट राऊंड झाला होता. सो स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंडला त्यांनी सीट मॅट्रिक्स दिलेलं नाहीये, जेणेकरून सीट्स हे आहेत रिकाम्या बरं का. आता सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं पाहा गाईज, MBBS ला IQच्या जागा आणि BDS ला प्रायव्हेटच्या जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत, तरीही CET सेलनं लक्ष दिलं नाही. कारण की खूप विद्यार्थ्यांनी सीट सोडलेली आहे. मी स्वतः कॉलेजला कॉल करून विचारलेलं आहे, त्यांच्याकडे जे ऍडमिशन कॅन्सल झाले आहे त्यांच्याकडे जागा रिकाम्या आहेत. त्यांनी CET सेलला देखील सांगितलेलं आहे, पण CET सेलनं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं ऍक्शन त्यावरती घेतलेलं नाहीये. म्हणजे इन शॉर्ट पुढचा राऊंड घेण्यासाठी MBBS BDS प्रायव्हेटसाठी बरं का, नॉट अ गव्हर्नमेंटसाठी. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, MBBS BDS साठी झाला तर एक स्पॉट राऊंड होऊ शकतो, कारण की काउन्सिलिंग कधी संपणार त्याच्यावरती डिपेंडिंग राहणार. लक्षात समजलं. सो गाईज यामध्ये पहा, काउन्सिलिंग एंड डेट, शेवटचा टॉपिक, काउन्सिलिंग कधी संपणार 2025 ची आपण ते पाहू. ओके, सो गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं ना की काउन्सिलिंग 20 तारखेला संपणार नाही. बघा आता 31 तारखेपर्यंतचा टाइम टेबल आलेला आहे, तर आता देखील सांगत आहे मी तुम्हाला 31 तारखेला देखील काउन्सिलिंग संपणार नाही. 20 डिसेंबर होती आधी, आता 31 डिसेंबर असे नाहीये. काउन्सिलिंगची डेट कधी आहे शेवटची. सो गाईज नाउ ऑल काउन्सिलिंग एंड, सगळ्या प्रकारची काउन्सिलिंग ही 10 जानेवारी
ते 15 जानेवारीच्या आत संपून जाणार. लक्षात, 10 जानेवारी ते 15 जानेवारीच्या आत संपून जाणार 2026 मध्ये. संपली होती पहिल्या मंथमध्ये आणि आता देखील तेच होणार आहे. लक्षात, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, इन केस जर काय विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा. शेवटचा टप्पा आहे, मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.